आहे विदाऊट खातेवाटप हे अधिवेशन केलेलं आहे। कसं बघता? बहुमत मिळालेलं आहे, 23% रिझल्ट लागलाय, आता 1 महिना होईल। असं आहे की मी अनेक वेळा सांगत आलोय की लोकशाहीमध्ये इतकं मोठ्या प्रमाणामध्ये बहुमत मिळणं हे लोकशाहीला धोक्याचं असतं। सत्ताधारी पक्षाचा अहंकार आणि मुजोरी वाढण्याचं हे लक्षण असतं आणि म्हणून आपल्या घटनेमध्ये हीच तरतूद आहे की सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्ष देखील तितकाच ताकदीनं उभा असला तर सरकार किंवा सत्ताधारी पक्ष हा निरंकुश होत नाही, तर त्याच्यावर विरोधी पक्षाचा अंकुश असावा लागतो। आपण इथं बघितलंय की एकूण 42 मंत्र्यांनी शपथ घेतली आणि 42 मंत्र्यांनी शपथ घेतली असली तरीसुद्धा घटनात्मकदृष्ट्या फक्त आणि फक्त मुख्यमंत्री हेच फक्त मंत्री म्हणून कारभार चालवत आहेत। बाकीच्यांना अजून कुठल्याही प्रकारचं खातेवाटप झालेलं नाही, म्हणजे 2 उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा कुठल्याही प्रकारचं खातेवाटप न करता हे सरकार चाललं आहे आणि म्हणून या सरकारनं संपूर्ण देशामध्ये एक नवीन विक्रम प्रस्थापित केलेला आहे की 42 मंत्र्यांपैकी 41 मंत्री हे बिन खात्याचे मंत्री म्हणून आणि अधिवेशन काळामध्ये सुद्धा बिन खात्याचे मंत्री राहण्याचा विक्रम मला वाटतं विद्यमान सरकारच्या नावावर नोंदला जाईल। सर, राज्याची आर्थिक परिस्थिती पाहिली तर आता सध्या ज्या आर्थिक स्रोत आहेत ते वाढवण्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्यासाठी सुद्धा एक उच्चस्तरीय समिती नेमलेली आहे। काय वाटतं, लाडकी बहीण योजना धोक्यात येऊ शकते का अशामुळे? असं आहे की सरकारनं राज्याची आर्थिक स्थिती बळकट करणं, आर्थिक स्रोत नवनवीन शोधणं आणि त्यामध्ये सरकारची आर्थिक स्थिती मजबूत करणं हे प्रत्येक सरकारचं कर्तव्य असतं। परंतु आर्थिक स्थिती मजबूत करणार म्हणजे काय करणार, तर तुम्ही लोकांच्यावर टॅक्स वाढवणार, कर वाढवणार, नवनवीन कर कसे वाढवून राज्याची आर्थिक स्थिती सुधारता येईल हे स्रोत तुम्ही शोधणार। त्याच्याऐवजी आर्थिक शिस्त आणणं महत्त्वाचं आहे। मी सातत्यानं सांगितलं आणि मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांच्यावर आता ही मोठी नैतिक आणि जबाबदारी आलेली आहे की एवढं मोठं बहुमत असल्यामुळं सरकारमध्ये आता तुम्हाला कुठल्याही प्रकारे विचलित होण्याचं कारण नाही, तर शेवटी सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करून राज्याच्या तिजोरीवर जो बोजा पडतोय त्याला तुम्ही कंट्रोल करा, राज्याच्या तिजोरीतल्या पैशांची जी उधळपट्टी होते त्याला तुम्ही कंट्रोल करा आणि जनतेवर कुठल्याही प्रकारचा कर न पडता तुम्ही जर राज्याचं अर्थकारण वाढवणार असाल, राज्याची आर्थिक स्थिती मजबूत करणार असाल, नवनवीन स्रोत शोधणार असाल तर ते कौतुकास्पद आहे। परंतु निवडणूक जिंकण्याकरता मात्र सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करायच्या आणि निवडणूक संपल्यानंतर लोकांकडून तेच पैसे लोकांच्या खिशातून काढणं असं जर झालं तर हे अन्यायकारक होईल।